तर आज खूप दिवसांनी वांगं भरीत करायचं ठरवलं. त्यासाठी बघा कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं, भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं छानपैकी वाटण करून घेतलं, काळं वाटण करून घेतलं, हळद मीठ हिंग मसाला घेतलेला आहे चवीनुसार, शेंगदाण्याचं कूट आणि वांगी छानपैकी काटेरी घेतलेत. काटेरी वांग्याला चव एकदम मस्त छान म्हणून काटेरी वांगी घेतलेत. काटे काढून घेतले, स्वच्छ धुवून वगैरे घेतलेत आणि इथं मस्त शेंगदाण्याचं कूट वगैरे मसाला मिक्स करून सगळं एकत्र करून घ्यायचं आहे वाटण वगैरे. आता इथं मस्त एका वांग्याला 4 कापा करून घेतलेल्या आहेत, मध्ये छान बीट पाडून मस्त की त्याच्यामध्ये हा सगळा मसाला भरून घ्यायचा आहे. टॅमॅटो कोथिंबीर इथं मिक्स करून घेतलेली आहे आणि छानपैकी हा मसाला तयार झालेला आहे. मस्त बघा मस्त इथं कुकरमध्ये मी मस्त की तेल टाकून घेतलं, 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि छान कांदा खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये सगळं मिक्स केलेलं वाटण सगळं भरून घ्यायचं मसाला आणि छान आपली साधी सिंपल वांगा भरीत आहे. थोडंसं मस्त वाटणाचं पाणी एकत्र करून टाकायचं आहे. आता वांगा भरीतमध्ये एखादा बटाटा कापून टाकला ना असं मध्ये भाग करून तर चव छान येतो आणि एक नंबर लागतो. मस्त करून बघा कधीतरी वांग्या भरीतमध्ये बटाटा टाकून छान लागतो. नक्कीच करून बघा. साध्या सिंपल रेसिपी असतात माझ्या राहण्याच्या रेसिपीला. तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर हा भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता, अगदी गरमागरम भाताबरोबर छान लागतं वांगा भरीत. बाजरीच्या तांदळाच्या भाकरी मस्त की लागतात, कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, ज्वारीच्या किंवा मस्त पराठ्याबरोबर छान वांगं भरीत टिफिनला देऊ शकता. जेवणासाठी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय. कसं वाटलं वांगं भरीत नक्कीच कमेंट करून सांगा.